नमस्कार मित्रांनो, सकाळचे वाजलेत 9 आणि आम्ही आलो काजीत. तर इथे काजीत बघू शकता तर मी मिळत आहेत आता थोडे बघूया. बाबा आलेत, बाबा तिकडे खाली बांबू तोडतायत, करण्याचे माटवासाठी. तर म्हटलं मी तोपर्यंत म्हटलं काजीत फिरून येतो पुढे. तर फिरत मी तो वरच्या फाळीत आलो आहे. हे बघा, एवढे भेटलेत आतापर्यंत. बघूया चला. अजून हवे तसे लागले नाही आहेत काजू, कारण तसा जो उन्हाळा पाहिजे, ताप पाहिजे ना, कडकपणा, तसं तो अजून नाही आहे वातावरणात. त्यामुळे सकाळचं पण वातावरण थंड असतं, त्यामुळे अजून हवे तसे लागले नाही आहे. आणि काजूसाठी जे हवामान आहे उष्णच पाहिजे, तरच काजू लागतात. बघूया. तर काही दिसत नाही तसं. पहिला बोंडूवाला सुद्धा यायचा, ही जी काजूची बोंड असतात ना, ती घ्यायला बोंडूवाला सुद्धा यायचा. म्हणजे गोव्यावरून यायचे ते. बऱ्याच वर्षापासून ते चालायचं इकडे. पण काय आलं, सध्याचं वातावरण म्हणजे हल्लीच्या वर्षात काजूचं कसं वातावरणामुळे चेंज होतं. म्हणजे जर हवामानात थंडपणा असेल किंवा थंडी असेल ना, तर काजू लागत नाही. आणि ते लवकर फेब्रुवारीमध्ये येतात, फेब्रुवारीपासून यायला स्टार्ट करतात. तर आणि आमचे जे काजू आहेत ना, ज्यांची कलमी काजू आहेत ना, ते लागतात लवकर, पण ते उलगतात सुद्धा लवकर. तर बाकीचे जुने काजू आहेत ना, गावठी काजू, ते लेट लागतात. मग तोपर्यंत ते येत नाही, मग त्यांचं ते पूर्ण होऊन जातं. तर त्यामुळे त्याचे जो बोंडू असतात ते आम्ही काजूच्या झाडाखालीच खप म्हणून घालतो त्यांना. ते काय असतात ते. उन्हाळा वाढला की कदाचित मग काजू लागतील. होप. हे बघा, चला 9:30 झालेत आणि आमचे काजू पण वेचून झालेत, मुरडून पण झालेत. जवळजवळ 2-1 किलोच फक्त काजू भेटलेत. तर आता डायरेक्ट घरी 2 बांबू तोडलेत, ते बांबू पण घेऊन जायचे आहेत.